म्हणजे भाजीला तरीही छान येते. तेल सुटेल जेवढं तेल सुटेल तेवढं भाजीला तरीही छान येते. आता त्यामध्ये आपण बिरडा टाकूया, कडव्या वाळाचा बिरडा आणि बटाटा. त्यामध्ये तुम्ही वांगा किंवा इतर भाज्याही ॲड करू शकता, पण मी इथे बटाटाच टाकला आहे कडव्या वाळाच्या बिरडामध्ये. हे पहा, तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या असतील त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. छान लागतं बिरड्यामध्ये. त्यामध्ये आपण आता पाणी टाकूया, 1 ग्लास. अर्धा ग्लास असं करून आपण 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. गॅसची आज फास्ट गॅसवर ठेवलं आहे आपण. हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि याला 20 ते 25 मिनिटं शिजवून द्यायचं. पहा, छान अशी उकळी आली याला. आता याला 20 मिनिटं आणखीन चांगलं शिजवून घेऊया. आपले 25 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करून पाहूया. वाव, किती छान वास सुटले, मस्त. आता हे बघा, खूपच छान. हे बघा, आता आपण वाटीत काढून घेऊया. हे पहा, बटाटाही छान शिजला आहे आणि बिरडाही छान शिजला आहे, कडव्या वाळाचा बिरडा. हे पहा, किती सुंदर आणि छान. हे पहा, एकीकडे आपलं भातही झालं आहे गरमागरम. त्याबरोबर आता आपण बिरडा खाऊया. ही पहा आपली डिश. हा भात, चपाती, वाळाचा बिरडा, कडव्या वाळाचा, कुरडई आणि हा सॅलड, गाजर, कांदा, टोमॅटो, बीट. ही पहा आपली डिश तयार आहे. प्लीज आवडले असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा कशी वाटते ही डिश आणि काय काय ॲड करायला पाहिजे त्याच्यामध्ये. कमेंट बॉक्समध्ये पाठवा तुम्ही कमेंट करून. मला कळेल की मी काय याच्यामध्ये आणखीन ॲड करायला हवं. ही जर डिश तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.